आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावाला पाहिलेली पालखीच्या वेळची एक गंमत आहे। केशरी तांबूस रंग आलं बघ पुनवित तुझ्या चरणावर श्रीवाद जाई मानावरी येऊन या देवा धरू हे तुझ्या हाती असणार नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। तुम्हाला माहितीच आहे की आपण पालखीसाठी गावाला गेलो होतो, तेव्हा आपल्या घरी पालखी आली होती। त्या पालखीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पाहिला, त्याचबरोबर पालखी नाचवण्याचा व्हिडिओही आपण पाहिलात। मात्र आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावाला पाहिलेली पालखीच्या वेळची एक गंमत आहे आणि ती गंमतच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर रात्र झाली, आमची जेवणं वगैरे झाली होती आणि आता झोपायचं। तेवढ्यात गावातून आहे ना असं कुठून तरी ढोलकीचा किंवा हार्मोनियमचा तबल्याचा आवाज यायला लागला। तेव्हा मग चौकशी केल्यावर कळालं की गावामध्ये एका ठिकाणी नमन आहे। आता नमन हा प्रकार आपण टी व्हीवर पाहिलेला आहे किंवा त्याबद्दल ऐकलं आहे, मात्र नमन प्रत्यक्षात बघण्याचा योग काही आलेला नव्हता आणि त्यामुळे ठरवलं की आज आपण नमन पाहायला जाऊया। रंग भरावे आज नामोच्या नमना शिव पार्वतीच्या देव तू गजानना शिव पार्वतीच्या पांडवाना वाजवे नमन वंदू तर ज्यांच्या घरी पालखी विसाव्याला होती ना, आम्ही तिकडे जायचं ठरवलं। आम्ही तिकडे गेलो आणि तिथे पाहिलं तर त्या घरी ना जी लोक नमन साजरा करणार होती त्यांचा मेकअप चालला होता आणि ते पाहून पण ना आम्हाला खूप छान वाटलं। कारण की तुम्हाला तर माहिती आहे की आपण कांतारा वगैरे मूवी पाहिला आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कशा प्रकारे ते लोक कलाकार जे असतात तो मेकअप करतात। पण जेव्हा प्रत्यक्षात एखादी गोष्ट आपण पाहतो ना, तेव्हा ते पाहतानाही खूप भारी वाटतं। तेव्हा आम्ही त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या, ते कशी मेकअप करतात ते पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर काही फोटो सेशनही केलं आणि त्यांचं सगळं मेकअप वगैरे करून झालं। मग आम्ही नमन बघायला चाललो। तर तुझं स्टेज होतं ना, त्या स्टेजसमोर प्रचंड गर्दी होती। आम्ही त्या गर्दीचा भाग बनलो, आम्ही नमन पाहायला बसलो। तर तुझं स्टेज होतं ना, त्यांनी स्टेजही खूप छान म्हणजे सजवला होता। म्हणजे त्यावर वेगवेगळ्या कलरचे जे पडदे होते ना, ते असे वेगळ्या म्हणजे मागे पुढे असे ते पडदे टाकलेले होते। त्यांनी लाईटिंगसुद्धा खूप छान केलेली होती, साऊंड सिस्टीमसुद्धा खूप छान होती। तेव्हा एकंदरच तो जो नमन जो प्रकार आम्ही पाहणार होतो, लोककला ती पाहतानाच म्हणजे तर सुरुवात करताना आम्हाला प्रचंड मजा येत होती। आम्ही तर नमन पहिल्यांदाच पाहत होतो, त्यामुळे आम्ही त्या गर्दीचा भाग बनलो। नमन पाहायला सुरुवात झाली, गणेश स्तवन झालं, नमनही झाली आणि त्यानंतर ना अचानक लोक एका अंधारामध्ये पाहायला लागली। तर आम्हाला कळेच ना की काय झालं ते। तर सगळीकडे अगदी असा हशा पिकला होता आणि पाहिलं तर तिकडनं संकासूर येत होता। त्याच्या हातामध्ये अशी ना दोरीसारखं काहीतरी असं म्हणजे होतं काहीतरी दोरीसारखं असं काहीतरी, त्याने ना तो लोकांना फटके मारत होता। तर तो जिकडे जात होता ना तिकडे कोणी त्यांना आदरयुक्त भीतीने नमस्कार करत होतं किंवा कोणाला फार हसू येत होतं आणि तो सर्व प्रकार बघून ना म्हणजे नमनाला सुरुवात झाली आहे आणि आता खरंच त्या लोककला प्रकारामध्ये तर रंग भरायला लागला आहे ना, असं वाटायला लागलं होतं।
रसिक जनाची सेवा घडू दे तुझ्या कृपेने रंग चढू दे रसिक माऊले माझे बाय काळे श्री माऊले माझे बाय काळे रे माऊले माझे बाय काळे रे माऊले माझी बाय काळे श्री तर आता थोडक्यात नमन म्हणजे काय हे आपण पाहूयात. तर नमन म्हणजेच देवतेला वंदन करणं. तर गणेशाचं सुरुवातीला स्तवन करून म्हणजेच गणेशाला वंदन करून या नमनाला सुरुवात होते. तर याच्यामध्ये टोटल 12 वंदनं असतात, 12 नमनं असतात. म्हणजेच 12 देवतेंची नावं, ग्रामदेवतेंची नावं घेऊन या नमनाला सुरुवात होते. तर हा जो नमन ही जी लोककला आहे ना, ती रत्नागिरी पट्ट्यामध्ये म्हणजेच गुहागर, चिपळूण, संगमेश्वर या भागामध्ये हा प्रकार साजरा केला जातो. तर नमनाला जी सुरुवात आहे ना, ते पेशवाई काळामध्ये झाली आणि माहितीनुसार 1728 श्यामजी नाईक काळे आणि शिवराम नाईक गोडबोले यांनी ही जी लोककला आहे ना, ते कर्नाटकातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली अशी माहिती आहे. तर नमन ही एक पारंपरिक धार्मिक लोककला आहे. नमनला खेळे असेही म्हणतात. तर जी व्यक्ती हा खेळ साजरा करते तिलाच खेळे असं म्हणतात. तर ही लोककला साजरा करताना किंवा देवतांची आराधना करताना नाट्य, नृत्य आणि शक्ती या तिघांचा समन्वय करून साजरा केलेली कला म्हणजेच नमन होय. आता संकासूर येऊन गेला होता आणि वातावरण शांत झालं होतं. तेवढ्यात लोकांनी झाडावर पाहायला सुरुवात केली. आम्ही पाहिलं तर झाडाची फांद्या ना हलत होत्या, पानं हलत होती, आवाज येत होता. तर असं वाटलं की झाडावर माकड असेल, कारण की तिकडे तर माकडं वगैरे फार आहेतच. तेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तो माकड नव्हतं, तर माकडाच्या गणवेशामध्ये एखादी व्यक्ती असं मला वाटलं. तर त्या व्यक्तीने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारली वगैरे. म्हटलं बापले की हे माकडालाही लाजवेल इतकं त्या व्यक्तीच्या अंगामध्ये ना चपळता होती. आणि जेव्हा ती व्यक्ती त्या अंधारामधनं बाहेर आली तेव्हा कळालं की तो माकड नाही, तर ते एक उंदीर होता. उंदराच्या गणवेशामध्ये ती व्यक्ती होती आणि ती व्यक्ती जमिनीवर आली आणि जमिनीवरून पटकन तो कधी स्टेजच्या वरच्या पट्ट्यावर गेला ना, तेही कळलं नाही. तेव्हा एकंदरच ना आपण म्हणतो ना की प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम ती लोक करत होती. म्हणजे लोककला सादर करताना जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या पौराणिक कथा सादर करताय किंवा देवतांबद्दल त्यामध्ये आख्यानं म्हणजे त्याबद्दल माहिती वगैरे आहे, पण त्याबरोबरच ज्या प्रकारे हे लोक अशी अंधारातून अचानक एंट्री करत होते आणि लोकांना खिळवून ठेवण्याचं काम करत होते ना, तेही आम्हाला पाहून खूप भारी वाटलं. आणि ही लोककला आहे ती आपण जतन करायला हवी असंही त्या एकंदर प्रकाराकडे बघून आम्हाला वाटलं.
हे जे नमन आहे ना ते सर्व पुरुष मंडळीच सादर करतात. त्यानंतर त्यामधले जर आपण पाहिलं की त्यांचं लाईट असेल किंवा गायन असेल किंवा वादन काम असेल ना, हे सर्व लाईव्ह होतं, म्हणजे रेकॉर्डेड असं काही नाही. इवन जेव्हा ती सोंग तिथे येत होती ना, तेव्हा त्यांना दाखवण्यासाठी, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी जे फोकस मारला जायचं ना, तो सुद्धा एक व्यक्ती मॅन्युअली मारत होते. किंवा जे वादन होतं ते पण तिथे लाईव्ह चाललं होतं, गायनसुद्धा लाईव्ह चाललं होतं. म्हणजे संपूर्ण एक पॉवर पॅक परफॉर्मन्स आपण म्हणतो ना, तसं त्यांनी तिथे लोकांना खिळवून ठेवण्याचं एक जबरदस्त काम केलं होतं. म्हणजे आज जेव्हा आजच्या युगामध्ये आपण जेव्हा 3D मूव्हीज बघतो किंवा एकदम खूप असे पैसे खर्च करून बनवलेले बॉलिवूडचे वगैरे मूव्हीज पाहतो ना, तर त्या मूव्हीच्या सुद्धा अगदी तोडीचा आपण परफॉर्मन्स हा म्हणू शकतो. किंवा ह्या लोककला प्रकारामध्ये एवढी ताकद आहे ना, की सर्व लाईव्ह असताना सर्व अगदी तुटपुंज्या अशा साधनांमध्ये त्यांनी ज्या प्रकारे ती एक मजबूत अशी ताकदवान जी लोककला सादर केली होती ना, तो अनुभवसुद्धा शब्दामध्ये मला सांगता येत नाही आहे. इतका सुंदर तो लोककला प्रकार होता. तेव्हा आपण जर कधी कोकणामध्ये गेलात तर नमन असेल कुठे किंवा दशावतार असेल ना, तर आपण तिथे नक्की जा. आपल्याबरोबर आपली लहान मुलं असतील तर त्यांनाही घेऊन जा, कारण की माझ्याबरोबरही माझा मुलगा होता. त्यालाही जेव्हा मी त्याला म्हटलं की चला आता रात्र झाली आहे तर आपण जाऊया, तेव्हा तोही तिथून उठायला तयार नव्हता. तेव्हा आपल्या लहान लहान मुलांनासुद्धा हा लोककला प्रकार प्रचंड आवडेल असा माझा अनुभव आहे. आपण तिकडे कोकणात कधी गेलात तर आपण हे नमन किंवा दशावतार नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर सुद्धा ना आपण असे लोककला प्रकार असतील किंवा जुनी मंदिरं असतील किंवा ढोल ताशे असतील यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तर हे सगळं ना बघताना असं वाटलं की ही एक लोककला आहे आणि कोकणातली लोकं खरंच म्हणजे अजूनही आपली लोककला जी आहे ना ती जतन करतात असंच वाटलं. त्यानंतर मग कोंबडा आला, पुन्हा वाघ आला, असं ना काही तिथे येतच होतं. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ना की तो जो लोककला सादर करताना ती लोकं अचानक एंट्री करत होते. म्हणजे तुम्हाला वाटत होतं की आता काय नाही, नॉर्मल आहे. पण ती लोकं ना अचानक अशी अंधारातून यायची आणि सरप्राईज म्हणतो ना आपण, त्या प्रकारे सरप्राईज होतं. आणि मग भीती खूप वाटत होती हे बघताना, कारण की पहिल्यांदाच आपण हे सगळं बघत होतो. तर नमन जे आहे ना ते मी पहिल्यांदाच पाहिलं. तर नमन पाहायला सुरुवात केली ती झाली संकासुरापासून. त्याच्यानंतर मग उंदीर आला असेल किंवा कोंबडा, वाघ असेल. तर ना म्हणजे ग्रामदेवतांचे किंवा वेगवेगळ्या देवतांची जी वाहनं होती ना, त्यांच्याच म्हणजे रूपामध्ये ही लोकं स्टेजवर एंट्री करत होती. आणि त्यामुळे वातावरण जे आहे ना खिळवून ठेवण्याचं काम हे लोक करत होते. तर तिथे आम्ही गेलो आणि भरपूर म्हणजे अर्धं आम्ही नमन पाहिलं, पण पूर्ण आपल्याला कॅप्चर करता आलं नाही, कारण की आपल्या घरी दुसऱ्या दिवशी पालखी येणार होती. मात्र हा लोककला प्रकार मला इतका आवडला, तेव्हा मला वाटलं की आपण आपल्या चॅनलवर ही जी कला आहे ती टाकायला हवी, याचा व्हिडिओ टाकायला हवा. आणि मला एवढी नक्की गॅरंटी आहे की आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही ही लोककला प्रचंड आवडेल. आणि जेव्हाही तुम्ही कोकणामध्ये कधी जाल, होळीच्या वेळेस किंवा कधीही जाल, तेव्हा नमन किंवा दशावतार हे आपण नक्कीच पाहाल. ते सुंदर झाली पहाट तुझ्याने सजली आज वाट, सुंदर झाली पहाट तुझ्याने सजली आज वाट, डोईवर घेऊन माट अवघड वाट चढूया घाटाला, चला ग जाऊया लग बग हात ही आज कानावरी येऊनिया. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही पुन्हा कोकणात जाऊयात ना, तेव्हा हा संपूर्ण नमन कॅप्चर करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आपण जर कधी नमनाला गेला असाल तर आपला अनुभव कसा आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा. दोन्ही पाय धरला घराघर फिरवलं, फिरवलं रापटलं पंचप्राण खाल्लं आणि खाल्लं
सब जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.